केडीएमसीच्या 10 प्रभाग क्षेत्र हद्दीत अनधिकृत बांधकामाचा मुद्दा चर्चेत आलाय। वारंवार पाठपुरावा करूनही कारवाई होत नसल्याने सामाजिक कार्यकर्ते मनोज गिरी यांनी आमरण उपोषण करण्याचा इशारा दिलाय। चाळ माफिया आणि भूमाफिया घर बांधून निघून जातात आणि त्याचा त्रास नागरिकांना होतो। सर्वसामान्य नागरिक आणि सरकारची फसवणूक होत असल्याबाबत प्रशासनाला लेखी तक्रार करत आहे। मात्र संबंधित विभागाकडून या तक्रारींची दखल घेतली जात नसल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते मनोज गिरी यांनी केला। फक्त नावापुरती आणि कागदावर कारवाई होते। अनधिकृत बांधकामावरून प्रशासनाच्या निष्क्रियतेच्या विरोधात मनोज गिरी यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला असून संवैधानिक मार्गाने आमरण उपोषण करण्याचा इशारा त्यांनी दिला। नमस्कार। काही 3 ते 4 दिवसापूर्वी या महापालिकेत प्रभागामधील भ्रष्ट तर बोलू शकत नाही, तिथली जनता त्यांना बोलते, असे प्रभाग सहाय्यक आयुक्त यांचं निलंबन करण्यात आलं। अतिशय आनंदाची गोष्ट आहे नागरिकांसाठी, प्रशासनातील इतर अधिकाऱ्यांसाठी, की तुम्ही डोळे झाकून तुमच्या समोर अनधिकृत बांधकाम चालू आहे, तुम्ही कारवाई करत नाही। ही आयुक्त महोदयांनी त्यांना शिक्षा दिली, अतिशय चांगलं आहे। असाच विचार मी करतो 10E मध्ये पण असा होऊ शकतो का? कारण की कारवाई कधी होते, नंतर बिल्डर घर बांधून निघून जातो, चाळ माफिया रूम बांधून निघून जातात, त्याच्यानंतर नागरिकांना का त्रास? यासाठी माझी इच्छा आहे की ज्यावेळेस बांधकाम सुरू असेल त्याच वेळी कारवाई करावी, आणि जर त्यावेळेस कारवाई नाही झाली तर संबंधित जेवढे पण अधिकारी असतील त्या वार्डमधील सर्वांवर कारवाई करावी, कारण की नागरिकांची व सरकारची फसवणूक होते। आणि असाच विषय या 10E मध्ये आहे। नावापुरती कारवाई केली जाते, फक्त कागदावर कारवाई केली जाते। जवळपास मी 1.5 महिन्यापासून आमरण उपोषणचा अर्ज देतोय। हे अर्ज मुद्दामून स्वीकार करत नाही, कारण की बसल्यानंतर माझ्याकडे जे पेपर आहेत या अगोदर पण माननीय आयुक्त साहेबांना मी पेपर सर्व सबमिट केलेले आहेत, त्यांना दाखवलेत की आपल्या या 10E प्रभागामध्ये काय चाललंय। माझी एकच इच्छा आहे, आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की जशी कारवाई प्रभागमध्ये झाली सहाय्यक आयुक्तांवर, तशीच कारवाई जर शक्य असेल तर 10E मध्ये सुद्धा करण्यात यावी, जेणेकरून पुढे भविष्यात नागरिकांची फसवणूक होणार नाही, नागरिकांना मोकळा रस्ता भेटेल, पाणी व रस्ते सुव्यवस्थित भेटतील। पुढील काही दिवसांनी अर्ज त्यांना दिलेले आहे। जर मला परवानगी नाही दिली तर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी दिलेल्या संविधानिक मार्गाने मी ते उपोषणाला बसणार। त्यावेळी जर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर त्याची संपूर्ण जबाबदारी माननीय आयुक्त साहेबांची असेल, कारण की मी वारंवार त्यांनाही पत्र देतोय, परंतु आयुक्त साहेब नोंद घेत नाही।